पुण्यातल्या एका शांत अशा गल्लीत एक जुनी तरी देखणी लायब्ररी आहे, ज्ञानदीप वाचनालय. त्या लायब्ररीचा व्यवस्थापक समीर. वय 35, साधा पेहराव, गालावर हलकी दाढी आणि डोळ्यात नेहमी एक विचारमग्न शांतता. समीरसाठी लायब्ररी म्हणजे आयुष्य. सकाळी 8 वाजता ती उघडायची आणि संध्याकाळी 7ला बंद. दररोजचे नियम, तीच पुस्तकं, तोच टेबलाचा आवाज आणि तीच आठवण. हो, कारण त्या लायब्ररीच्या एका कोपऱ्यात ती बसायची, ऋतुजा. 10 वर्षापूर्वी ती एका कॉलेजमध्ये शिकायची. फुलांसारखी हसणारी, कवितांसारखी बोलणारी, इंग्रजी साहित्याची विद्यार्थिनी. समीर त्यावेळी लायब्ररीचा सहाय्यक होता. तिला दररोज पुस्तकं द्यायचा, पण एकदाही काही बोलायचा नाही. ती बोलायची आणि तो फक्त ऐकायचा. एक दिवस मात्र तिने विचारलं होतं, तुम्ही इतके शांत का आहात? आणि समीर काहीच बोलला नव्हता. ती हसली होती. ते हसू अजूनही त्याच्या लक्षात होतं. मग एक दिवस ती परदेशी गेली शिक्षणासाठी आणि परत कधी आलीच नाही. समीरचं आयुष्य पुन्हा त्या रुटीनमध्ये अडकून गेलं. वर्षांनी पुढे मग पावसाळ्याची सुरुवात झाली. जून महिना सुरू झाला. लायब्ररीच्या बाहेर छत्र्यांचा वर्षाव सुरू होत होता आणि समीर नेहमीप्रमाणे पुस्तकं रचत होता. तेवढ्या दरवाजा उघडला. एक ओळखीचा सुगंध, एक ओळखीचा आवाज. एक कवर आहे का? जुनं पुस्तक आहे. भिजलेलं आहे म्हणून. समीरचं लक्ष दाराकडे जातं. ती ऋतुजा होती. पांढरट कुर्ता, केस हलके ओले आणि चेहऱ्यावर थोडासा थकवा, पण डोळे तेच बोलके. समीर क्षणभर स्तब्ध होतो. तू? तो अलगद बोलतो. ती थोडं हसते. हो, मी. ऋतुजाला एक जुनी कविता शोधायची होती. मुक्तांगणाच्या कविता, भाग 1. समीरने पटकन ती शोधून दिली. हातात पुस्तक देता देता त्याचं हृदय धडधडत होतं. तू परत केव्हा आलीस? आठवडाभर झाला. कायमची परत आले, ती म्हणाली. म्हणजे? सांगते नंतर. ती हसली, पण डोळ्यात दुःख होतं. ती बसली वाचायला, नेमकं त्याच टेबलावर जिथे ती पूर्वी बसायची. समीर आत जाऊन काचेपलीकडून तिला बघत राहिला. पावसाच्या थेंबासारख्या जुन्या आठवणी आत ओघळत होत्या. ऋतुजा पुन्हा रोज लायब्ररीत यायला लागली. 1-2 तास बसून काही ना काही वाचायची. समीरातून आनंदी होता, पण तितकाच गोंधळलेलाही. एका दुपारी लायब्ररीत फारशी वर्दळ नव्हती. समीरनं धीट होऊन विचारलं, खूप वर्षांनी अचानक इथे? काही खास कारण? ऋतुजाने पुस्तक बंद केलं. क्षणभर शांतता झाली. मग ती म्हणाली, लग्न झालं होतं, नातं तुटलं, परत आले. मुळात परत यावंच लागलं. तिचं ते शांत पण तुटलेलं उत्तर ऐकून समीर काही बोलू शकला नाही. ऋतुजा पुढे म्हणाली, परदेशात सगळं होतं, सुविधा, गाडी, पैसा, पण मनात शांतता नव्हती. इथे येऊन या लायब्ररीत बसलं की वाटतं परत जगायला सुरुवात होते. समीर फक्त ऐकत होता. त्याच्या मनात जुन्या आठवणींची गर्दी केली. ती त्याच टेबलावर कविता वाचायची. तो लांबून बघायचा. बोलायचं धाडस कधीच केलं नव्हतं. त्याच रात्री समीरने एक निर्णय घेतला. यावेळी तिला न बोलता नाही जाऊ द्यायचं. दुसऱ्या दिवशी समीरने तिच्यासाठी एक जुनी वही शोधून ठेवली. ऋतुजा कॉलेजमध्ये लिहायची ती कवितांची वही. ही तूच लिहिली होतीस ना? मागे तू दिली होतीस इथे ठेवायला. ती वही पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ही अजून इथे आहे? सगळं आहे, काहीही फेकलं नाही. ऋतुजाने अलगद वही उघडली. एका पानावर तिच्या हाताने लिहिलेलं, कधी एकटं वाटलं तरी ते परत यावं, हा कोपरा अजूनही तुझा असेल. ती त्याच्याकडे पाहून म्हणाली, तू हे सगळं जपून ठेवलंस? हो, वाट बघत होतो. त्याचा स्वर मंद पण स्पष्ट होता. क्षणभर काहीच आवाज नव्हता, फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज. त्या संध्याकाळी ती पहिल्यांदाच त्याच्यासोबत बाहेर चहा प्यायला गेली. समीर, ती म्हणाली, मी खूप काही गमावले, पण एक गोष्ट पुन्हा मिळवायची इच्छा आहे. काय? शांतता आणि कदाचित प्रेमही. समीर फक्त हसला. ते दोन्ही इथेच आहे, मी आहे. ऋतुजा आणि समीर आता रोज भेटायला लागले. लायब्ररी, चहाची टपरी, शनिवार वाड्याच्या गेटसमोरची संध्याकाळ, सगळे एक हळूवार ओळखीचं झालं होतं. एक दिवस ऋतुजाने विचारलं, तुला खरं सांगू, कॉलेजच्या दिवसात मला एक गोष्ट नेहमी खटकायची. काय? तू मला कधीच बोलला नाहीस. मी जाण्याआधी वाट बघत होते की तू थांबवशील. समीर हसला. माझ्या ते धाडस नव्हतं, पण तुझं हसणं मात्र रोज आठवायचं. ती शांत झाली. आता मी चुकवलेला वेळ भरून काढू इच्छितो. त्या दिवशी त्याने बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. तिच्या लग्नातील अपयश, त्याचं आईवडिलांचं अकाली निधन, एकटेपणाच्या रात्री आणि त्या दोघांचं न सांगितलेलं पण मनात दडलेलं प्रेम. दुसऱ्या दिवशी समीरने तिच्यासाठी एक लहानसं गिफ्ट आणलं. एक छोटीशी वही आणि त्यावर लिहिलं होतं, नवं काही सुरू करण्यासाठी. ती वही घेऊन थोडा वेळ काहीच बोलली नाही. मग त्याला म्हणाली, आपण खरंच हे नवं काही सुरू करू शकतो का समीर? माझा भूतकाळ फार ओढवतोय. आपण दोघंही अर्धवट वाटेवर थांबलो होतो, पण आता जर हातात हात घातला तर पूर्ण वाट जाता येईल. त्याच्या या शब्दाने तिच्या डोळ्यात पुन्हा विश्वास दिसला. ती हळूच म्हणाली, माझं मन तुझ्या शब्दांवर विसावतंय. त्या रात्री समीरनं आपल्या डायरीत लिहिलं. ती परत आली नव्याने,
तुटून, पण आता मला तिला जपायचे, शब्दांनी, वेळेने आणि मनाने. पावसाळा संपत आला होता. लायब्ररीच्या बाहेर आता कोरड्या पायवाटा होत्या, पण समीरच्या मनात मात्र आता नवं काही उमलत होतं आणि ते म्हणजे प्रेम. त्या दिवशी ऋतुजा लायब्ररीत थोडी उशीर आली. हातात ती वही होती, समीरने दिलेली. तिने तेव्हाच लिहिलेलं पहिलं पान वाचायला दिलं. माझ्या मनात खूप काही होतं, तुटलेलं, विसरलेलं आणि जे पुन्हा जुळवून घ्यायचं होतं. समीर, तू त्या सगळ्याला शब्द दिलास. तू माझ्या आयुष्याचा तो तुकडा आहेस, जो कधी हरवलेला होता पण आता सापडलाय. समीरच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं हलक्या आवाजात विचारलं, म्हणजे तू? ती हसली. डोळ्यात प्रेमाची चमक होती. हो, मी तयार आहे पुन्हा प्रेमासाठी, तुझ्यासोबत, हळूहळू पण पूर्ण मनानं. समीर तिच्या समोर गेला, हात पुढे केला. ऋतुजा, मला तुझ्या सोबतीनं चालायचं आहे. रोज, वर्षानुवर्ष. चालशील का? तिनं त्याचा हात धरला. फक्त चालणं नाही, तू थांबवलास तरीही मी तुला सोडणार नाही. काही महिन्यांनी ज्ञानदीप वाचनालयात एक फलक लागला. काव्यसंध्या. समीर आणि ऋतुजाच्या शब्दांचा प्रवास. ऋतुजाचं लेखन आणि समीरचं निवेदन एकत्र. त्यांच्या प्रेमाची कविता, कथा आणि आठवणी आता सगळ्यांसमोर येत होत्या. दोघंही आता कुणाच्या तरी आठवणीत नाही तर एकमेकांच्या वर्तमानात होते. शेवटी ती आली नव्याने आणि यावेळी ती थांबलीही.